नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 71 आर्टिकल 71 ह्या कलमाच्या तरतुदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील कलम 71 हे कलम राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित उद्भवणाऱ्या शंका आणि विवादांचे निराकरण करण्यासाठी बनवले गेले आहे. हे कलम स्पष्ट करते की अशा वादांच्या बाबतीत अंतिम शब्द कुणाचा असेल. कलमाचे नाव कलम 71 राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीशी संबंधित किंवा उद्भवलेले विषय. कसली तरतुदी आहे या कलमामध्ये? तर कलम 71 राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीशी संबंधित किंवा उद्भवलेले विषय. ओके. कलमाची व्याख्या काय? राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीतील किंवा त्यांच्या संबंधात उद्भवणाऱ्या सर्व शंका आणि विवादांची चौकशी आणि निर्णय सर्वोच्च न्यायालयाद्वारे केला जाईल आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल, अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. काय म्हटलेलं आहे या कलमामध्ये? तर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीतून किंवा त्यांच्या संबंधात उद्भवणाऱ्या सर्व शंका किंवा विवादांची चौकशी किंवा आणि निर्णय सर्वोच्च न्यायालयाद्वारे केला जाईल आणि त्यांचा अंतिम निर्णय असेल. सोप्या शब्दात समजून घेऊया. राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींची निवडणूक ही देशातील सर्वात मोठी निवडणूक असते. जर या निवडणुकीत काही गडबड झाली, भ्रष्टाचाराचे आरोप झाले किंवा पात्रतेवर प्रश्न निर्माण झाले तर केवळ सर्वोच्च न्यायालय या वादावर निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. उच्च न्यायालय किंवा खालच्या न्यायालयांना यात हस्तक्षेप करता येत नाही. तसेच कामे अवैध ठरत नाहीत. जर सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या राष्ट्रपतींची निवडणूक रद्द केली तर त्या राष्ट्रपतींनी तोपर्यंत केलेली सरकारी कामे किंवा घेतलेले निर्णय रद्द होत नाहीत, ते वैधच राहतात, अशी ही तरतूद यात आहे. तसेच संसदेचा अधिकार. या निवडणुकीशी संबंधित इतर तांत्रिक बाबींसाठी संसद कायदा करू शकते. निर्वाचक गणातील रिक्त जागा. जर एखाद्या राज्यात विधानसभा विसर्जित असेल किंवा गुजरात 1974 असं झालं होतं, तर त्या कारणावरून राष्ट्रपतींची निवडणूक थांबवता येत नाही किंवा तिला आव्हान देता येत नाही. काय तरतूद केलेली आहे बरं या कलमामध्ये? सोप्या शब्दात काय तरतूद दिलेली आहे? तर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींची निवडणूक ही देशातील सर्वात मोठी निवडणूक असते. जर या निवडणुकीत काही गडबड झाली, भ्रष्टाचाराचे आरोप झाले किंवा पात्रतेवर प्रश्न निर्माण झाले तर केवळ सर्वोच्च न्यायालय या वादावर निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. उच्च न्यायालय किंवा खालच्या न्यायालयांना यात हस्तक्षेप करता येत नाही. राष्ट्रपतींनी केलेली कामे अवैध ठरत नाहीत. जर सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या राष्ट्रपतीची निवडणूक रद्द केली तर त्या राष्ट्रपतींनी तोपर्यंत केलेली सरकारी कामे किंवा घेतलेले निर्णय रद्द होत नाहीत, ते वैधच राहतात. संसदेचा अधिकार. या निवडणुकीशी संबंधित इतर तांत्रिक बाबींसाठी संसद कायदा करू शकते. निर्वाचक गणातील रिक्त जागा. जर एखादे राज्य विधानसभा विसर्जित असेल तर त्या कारणावरून राष्ट्रपतींची निवडणूक थांबवता येत नाही किंवा तिला आव्हान देत नाही. हे उदाहरण घेता येईल गुजरात 1974 याचं उदाहरण आहे. तर या अशा प्रकारची तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. बरं, हे कलम का अस्तित्वात आलेलं आहे? देशाच्या सर्वोच्च पदांच्या निवडणुकीत जर वाद निर्माण झाला तर तो रेंगाळत राहणे देशाच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्थिरतेसाठी घातक असते. हा वाद निकाली काढण्यासाठी देशातील सर्वोच्च कायदेशीर संस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय सक्षम असावे आणि त्यांचा निर्णय सर्वांवर बंधनकारक असावा, ह्या हेतूने हे कलम तयार करण्यात आलेलं आहे. कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट जाणून घेऊया. अंतिम निर्णय प्रक्रिया. वादांवर लवकरात लवकर आणि निष्पक्ष तोडगा काढणे. घटनात्मक स्तरीय. निवडणूक रद्द झाली तरी राष्ट्रपतींनी केलेल्या कामांना संरक्षण देणे. प्रशासकीय गोंधळ टाळणे. न्यायव्यवस्थेचे सर्वोच्चत्व. राजकीय वादात सर्वोच्च न्यायालयाला लवाद म्हणून स्थान देणे. काय ते उद्दिष्ट या कलमाची? तर अंतिम निर्णय प्रक्रिया. वादांवर लवकरात लवकर आणि निष्पक्ष तोडगा काढणे. घटनात्मक स्तरीय. निवडणूक रद्द झाली तरी राष्ट्रपतींनी केलेल्या कामांना संरक्षण देऊन प्रशासकीय गोंधळ टाळणे. न्यायव्यवस्थेचे सर्वोच्चत्व.
राजकीय वादात सर्वोच्च न्यायालयाला लवाद म्हणून स्थान देणे. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय. व्हायलेशन आणि रेमेडीज. जर कोणी राष्ट्रपतींच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाकडे किंवा उच्च न्यायालयाकडे आव्हान दिले तर ते कलम 71चे उल्लंघन मानले जाईल. उपाय काय आहे? अशा याचिका फेटाळल्या जातात आणि केवळ सर्वोच्च न्यायालयातच रीतसर याचिका दाखल करावी लागते. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याशिवाय अशी याचिका दाखल करता येत नाही. तर या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय आहेत. न्यायालयीन प्रकरण कोणत्या या कलमावरती? NB खरे विरुद्ध निवडणूक आयोग 1957. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की निवडणूक प्रक्रिया सुरू असताना त्यात हस्तक्षेप करता येणार नाही. निकाल लागल्यावरच दाद मागता येईल. पुढे आहे इन प्रेसिडेन्शियल पोल 1974. न्यायालयाने स्पष्ट केले की एखाद्या राज्याची विधानसभा विसर्जित असली तरीही राष्ट्रपतींची निवडणूक वेळेवरच घेतली जावी असं स्पष्ट केलं आहे. आता या कलमासंबंधित संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. कलम 54 आणि 55 राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत. कलम 66 राष्ट्रपतींची निवडणूक. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952 राष्ट्रपतींच्या नियमांचे सविस्तर वर्णन. 39वी घटना दुरुस्ती 1975 इंदिरा गांधींच्या काळात या कलमात बदल करून न्यायालयाचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु पुढे 44व्या घटनादुरुस्तीने न्यायालयाचे अधिकार पुन्हा पूर्ववत केले. कलमाची समीक्षा. सकारात्मक बाजू समजूया. हे कलम राजकीय वादांना कायदेशीर चौकटीत बसवते आणि राष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा जपते. नकारात्मक बाजू. निवडणूक रद्द झाल्यानंतरही राष्ट्रपतींची कामं वैध ठरवणे हे लोकशाहीच्या काही तत्वांच्या विरोधात वाटू शकते, परंतु देशाच्या प्रशासकीय निरंतरतेसाठी हे आवश्यक आहे. तर ही अशा प्रकारे या कलमाची आपण समीक्षा करू शकतो. निष्कर्ष काय काढू शकतो या कलमाचा? तर कलम 71 हे सुनिश्चित करते की भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदांची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि न्याय्य असेल. कोणत्याही वादाच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप हा लोकशाहीचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरतो. काय म्हटलेलं आहे? निष्कर्ष काय काढता येईल आपल्याला? तर कलम 71 हे सुनिश्चित करते की भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदांची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि न्याय्य असेल. कोणत्याही वादाच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप हा लोकशाहीचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरतो. तर मित्रो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 71 आर्टिकल 71 या कलमाच्या तरतुदी सविस्तरपणे साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेतलेल्या आहेत. या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रियजनांना, मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्रो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.